तर आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त 15 मिनिटांमध्ये अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार गुबगुबीत अशी पांढरी शुभ्र तांदळाच्या पिठाची इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत। आता तांदळाच्या पिठाची इडली म्हटलं की बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ती चिकट होते आणि टाळूला चिटकते, तर ते होऊ नये म्हणून काय करायचं। यामध्ये आपल्याला आणखीन एक सिक्रेट पदार्थ वापरायचा आहे, ज्यामुळे ही इडली अगदी मस्त दाणेदार बनून तयार होते आणि जिभेवर ठेवताच विरघळते। तर तुम्हाला जर इडली खायची इच्छा झाली आणि पीठ आंबवलेले नसेल तर अशी ही तुम्ही 15 मिनिटांमध्ये तांदळाच्या पिठापासून मस्त अशी जाळीदार इडली बनवून तयार करू शकता। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर क्लिक करा, त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल। तर आता इथे आपल्याला हे इडली बनवण्यासाठी 2 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। कपामध्ये तांदळाचं पीठ भरताना हलकसं दाबून भरायचं। तर इथे मी घरी बनवलेले तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, तुम्ही विकतचं देखील वापरू शकता। तर आता ही इडली चिकट होऊ नये, टाळूला चिटकू नये म्हणून यामध्ये आपल्याला 1 कप बारीक रवा घालायचा आहे। 2 कप तांदळाच्या पिठासाठी 1 कप बारीक रवा घालायचा आहे, ज्यामुळे इडली अगदी दाणेदार बनवून तयार होते, जिभेवर ठेवताच विरघळते। त्यानंतर त्याच कपाने 1 कप इथे आपल्याला दही घालायचं आहे। दही हलकसं आंबट घालायचं, म्हणजे अगदी आंबवल्यासारखी ही इडली बनवून तयार होते। त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर बॅटर इथे आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट देखील करायचं नाही। जसं आपण इडलीसाठी पीठ भिजवतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ देखील भिजवून घ्यायचं आहे। तर सगळ्यात शेवटी इथे मी तुम्हाला सांगते की मला पाणी किती लागलेलं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकाल हे अगदी परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे। 15 मिनिटे आपण हे भिजण्यासाठी ठेवणार आहोत। त्यानंतर आणखीन थोडंसं घट्टसर होईल। यामध्ये रवा आहे, रवा फुलतो, पाणी शोषून घेतो, त्यासाठी थोडंसं सुरुवातीला पातळ ठेवायचं। चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेऊया। तर इथे मला हे पीठ भिजवण्यासाठी सुरुवातीपासून आत्तापर्यंत 3 कप पाणी लागलेलं आहे। तुम्हाला थोडंफार कमी जास्त देखील लागू शकतं, कारण तांदळाच्या पिठाच्या क्वालिटीनुसार इथे आपल्याला थोडंफार पाणी कमी जास्त देखील लागू शकतं। तर ताट झाकून 15 मिनिटासाठी हे आपण बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत मस्त अशी चटपटीत ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ते पाहून घेऊया। ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी इथे मी 1 कप ओला नारळ किसून घेतलेला आहे। 7 ते 8 हिरवी मिरची घेतलेली आहे। हिरवी मिरची खूप जास्त तिखट नाही, त्यामुळे थोडीशी जास्त घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा इंच आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे आपल्याला पाव कप फुटाण्याची डाळ घ्यायची आहे आणि त्यासोबतच 1 चमचा इथे आपल्याला चिंच घालायची आहे। तर इथे तुम्ही चिंचेऐवजी 2 चमचे दही किंवा अर्धा लिंबाचा रस देखील घालू शकता। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया, पाव कप पाणी घालून मस्त अशी ही चटणी मिक्सरला बारीक करून घेऊया। तर इथे मी ही चटणी मिक्सरला छान अशी वाटून घेतलेली आहे, अगदी छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे माझं मिक्सरचं भांडं थोडंसं छोटं झालं होतं, त्यासाठी चटणी खूप दाटसर झालेली आहे। चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेऊया आणि थोडंसं पातळसर करून घेऊया, कारण इडलीसोबत खाण्यासाठी चटणी ही थोडीशी पातळच लागते। तर इथे मी चटणी थोडीशी जास्तच बनवलेली आहे, कारण आमच्या घरी चटणी ही खाल्ली नाही जात, तर मस्त अशी वरपली जाते। तर आता या चटणीवरती आपण खमंग अशी फोडणी घालून घेऊया। त्यासाठी चमचाभर तेल गरम करायचं, त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता घालून मस्त अशी खमंग फोडणी या चटणीवरती घालायची आहे। तर इथे आपली मस्त चटपटीत अशी ओल्या नारळाची चटणी बनवून तयार झालेली आहे। तर अशी ही ओल्या नारळाची चटणी तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा कशाबरोबरही खाऊ शकता, मस्त लागते। तर चटणी बनवून तयार झाली तोपर्यंत एकीकडे आपलं पीठ पण छान असं भिजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल हे पीठ आधीपेक्षा थोडंसं दाटसर झालेलं आहे आणि इडली बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे। तर आता ही इडली अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनण्यासाठी यामध्ये आपण अर्धा चमचा खायचा सोडा घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। बॅटरमध्ये सोडा घातल्यानंतर एकाच डायरेक्शननी फिरून मिक्स करून घ्यायचं, म्हणजे छान असं यामध्ये एअर फॉर्म होते आणि इडली अगदी मस्त हलकी फुलकी आणि जाळीदार बनवून तयार होते। त्यानंतर तेल लावून ग्रीस केलेल्या इडली प्लेटांमध्ये थोडं थोडं बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे। थोडीशी जागा शिल्लक ठेवायची, म्हणजे इडली फुलण्यासाठी देखील जागा लागते। तर अशाच पद्धतीने हे सगळे इडलीचे प्लेट्स आपण भरून घेऊया। तर इथे माझ्याकडे 4 इडलीच्या प्लेट्स आहेत। 4ही प्लेट्स मी अशाच पद्धतीने भरून एकावर एक ठेवून घेते।
तर प्लेटमध्ये इडलीचं बॅटर भरण्या अगोदरच आपल्याला गॅसवरती इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे। तर इकडे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं। पाण्याला छान उकळी आल्यानंतरच हे स्टँड आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि आता याचं आपण झाकण लावूया आणि एक 10 मिनिटे आपण ही इडली हाय फ्लेमवरती वाफवून घेऊया। फक्त 10 मिनिटे लागतात, खूप जास्त वेळ लागणार नाही। आणि 10 मिनिटानंतर आता आपण याला चेक करून पाहूया आणि 10 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकाल ही इडली अगदी मस्त अशी वाफलेली आहे। एकदा चाकू घालून पाहूया तर पहा आतपर्यंत अगदी छान अशी वाफून झालेली आहे। तर आता ही इडली आपण थंड करून घेऊया आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच काढायची, नाहीतर गरम असताना काढली का ही इडली पात्राला चिटकून बसते। थंड झाल्यानंतर चाकूच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि छान असं हे काढून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकाल अजिबात ही इडली प्लेटला चिटकून वगैरे बसलेली नाही आणि मस्त अशी जाळीदार बनून तयार झालेली आहे। एकूण एक इडली मस्त फुललेली आहे आणि जाळीदार अशी बनलेली आहे। तर संपूर्ण इडल्या अशाच पद्धतीने आपण काढून घेऊया। तर इथे मी पूर्ण इडल्या काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या इडल्या तुम्ही बघू शकाल अगदी मस्त पांढऱ्या शुभ्र मऊ लुसलुशीत गुबगुबीत आणि जाळीदार बनून तयार झालेल्या आहेत। अजिबात वाटत नाही की इडली आपण तांदळाच्या पिठापासून बनवलेली आहे। मस्त गुबगुबीत आणि जाळीदार अशी बनवून तयार होते। खायला देखील अगदी तशीच लागते। तुम्ही देखील तुमच्याकडे जर वेळ नसेल आणि इडली खायची इच्छा झाली तर अशा पद्धतीने तांदळाच्या पिठाची इडली तुम्ही बनवून खाऊ शकता। मस्त लागते आणि झटपट बनवून तयार होते। तर तुम्ही ही इडली सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता, नाश्त्यासाठी बनवू शकता। नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका रेसिपीबरोबर। धन्यवाद।